हेलो गाइस, मेरा नाम है प्रो क्रिश अल्टीमेट। तो आज हम लोग दिखाने वाले हैं गणपति पुए का नज़ारा। सारे लोग क्या डूबे हैं, देखो। तीन जन है, एक गया, एक सीधा गया, वो देख एक सीधा गया। हाँ ये इधर तो हे दृश्य आहेत गणपतीपुळे 20 जूनच्या सकाळी पाण्यात बुडणाऱ्या तरुणांची। 5 तरुण बुडताना कॅमेऱ्यात कैद झालेत। 3 मृतदेह आतापर्यंत सापडलेत। गणपतीपुळे येथे शनिवारी 20 जून सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये बेपत्ता झालेल्या 5 पर्यटकांपैकी 3 तरुणांचा मृतदेह आतापर्यंत सापडलाय। प्रेम दीपक अदमाने वय 19 राहणार बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर याचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागलाय। तर दुसरा मृतदेह अनिकेत बंडू हिवराळे वय 20 आणि तिसरा मृतदेह यश रामेश्वर कांबळे वय 19 या तिघांचेही मृतदेह आता पोलिसांना सापडलेत। वीकेंडची सुट्टी आनंदात घालवण्याचं स्वप्न घेऊन कोकणात गेलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटकांसंदर्भात एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी दुर्घटना घडली। रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे समुद्र किनाऱ्यावर शनिवारी 20 जूनला तरुण समुद्रात बुडाले। हे 5ही जण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील रहिवासी होते। त्यांचं वय अवघ 19 ते 22 वर्षे आहे। रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी उर्वरित 2 पर्यटकांचा शोध घेण्यासाठी प्रशासन, पोलीस, जीवरक्षक, स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार यांच्याकडून युद्ध पातळीवरती शोध मोहीम सध्या सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील 19 जणांचा पर्यटन गट गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आला होता। शनिवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास समुद्रात उतरलेल्या काही तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते वाहून जाऊ लागले। यामध्ये 5 जण समुद्रात बेपत्ता झाले। 3 जणांचे मृतदेह हाती लागलेले असून 2 जणांचा शोध अजूनही सुरू आहे। बेपत्ता झालेल्या तरुणांमध्ये आदित्य संतोष राऊत वय 22, अनिकेत बंडू हिवराळे वय 20, आनंद राजू नरवडे वय 20, प्रेम दीपक अदमाने वय 19 आणि यश रामेश्वर कांबळे 19 यांचा समावेश होता। यापैकी 3 मृतदेह आज सापडलेले असून उर्वरित 2 जणांचा शोध अजूनही सुरू आहे। कोकण कट्टा न्यूज, गणपतीपुळे, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आलीचं कुठून कशाला आलीचं कुठून देखिए दोस्तों, क्या हो गया कोकण में। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथून एक मोठी भीषण अपघाताची बातमी समोर येते। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील कितने कम मार्क्स आए हैं? एका हातात डबा, पाठीवर पिशवी आणि डोळ्यांसमोर फक्त कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता। पाहत होता मुंबई गोवा महामार्गावर कशी जसं पाण्याशिवाय मासा तडफडू लागतो तसंच पैशांशिवाय माणूसही तडफडत राहतो। म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात हथेली में हार्ट लाइन और ब्रेन लाइन के बीच में जो एक्स का निशान होता